का प्रेम भरे। ओम जय सद्गुरुदेव हरे। अज्ञान अंधेर मिटाया, पूर्ण प्रकाश किया स्वामी, पूर्ण प्रकाश किया। हृदय प्रभु को मिलाया, हृदय प्रभु को मिलाया, अति आनंद किया। ओम जय सद्गुरुदेव हरे। महिमा आपकी क्या गाऊं, मुझसे जाए न बने स्वामी, मुझसे जाए न बने। जन्म मेरा धन किया, जन्म मेरा धन किया, ऐसी कृपा तू करे। ओम जय सद्गुरुदेव हरे। बंधन मुक्त किया है, अपना आप जनाया स्वामी, अपना आप जनाया। आत्म ब्रह्म दो एक है, आत्म ब्रह्म दो एक है, जानत हर्षाया। ओम जय सद्गुरुदेव हरे। ओम जय सद्गुरुदेव हरे। स्वामी जय सद्गुरुदेव हरे। अद्भुत रूप तुम्हारा, अद्भुत रूप तुम्हारा, मनवाणी से भरे। ओम जय सद्गुरुदेव हरे। ओम जय सद्गुरुदेव हरे। ओम जय सद्गुरुदेव हरे। श्री संत सद्गुरु जगदीश मुनी बाग आश्रम मध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात, पण मात्र ते पावित्र्य जे आहे ना, जी रौनक जी आहे ना, ती टाळ्यांच्या गजराने येत असते। आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आपण जिथे कुठे का असे ना, जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आहे। सत्कार स्वीकारत आहेत डॉक्टर शिवानीताई पाटील आणि सौ भारती कुंभार यांच्या हस्ते होतो आहे आजच्या प्रमुख पाहुण्या। खरंच ताई, वेळातून वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहात, मनापासून आभार। इच्छा होती की या ठिकाणी खूप वेगळं शिक्षण झालं पाहिजे। या आश्रममध्ये आपलं जे स्कूल आहे तिन्हीकडचं, या आश्रमद्वारे आपलं स्कूल चालतं। त्याच्यामध्ये आपले आचार्य डॉक्टर गणेश मुनींजी यांचा मोठा हातभार आहे आपल्या या स्कूलमध्ये, या आश्रममध्ये। त्यामुळे हे आम्ही जे छोटंसं बीज रोवलेलं आहे या आश्रममध्ये या गुरु शिष्यांचं, की शिष्य आपल्याला या भारताचे, हे मुलं फक्त तुमची आमची नाही आहेत, हे आपल्या भारताचे ते मोठे होणारे उद्याचे नागरिक आहेत। उद्याचे ते पंतप्रधान असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, शेतकरी असतील, असे चांगल्या मोठ्या पदावरती ते निश्चितच जाणार आहेत, पण एक चांगला माणूस म्हणून घडणार आहेत। या स्कूलचे वेगळेच काहीतरी विद्यार्थी असतील पुढच्या भविष्यामध्ये, याची मी 100% गॅरंटी देते। तसेच आज या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम आहे, याच्यामध्ये आपण पुंगळूर गाईच्या बाळाचं वासरू आहे त्याचं बादसं करणारच आहोत। त्यानंतर परत जे कलाकार आहेत, जे पुण्याचे गोविंद महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत। तसेच कवटेकण, मनेराज आणि तासगाव या ठिकाणच्या 3 मुली आहेत, त्या अतिशय कष्टातून पुढे गेल्यात। त्या 3 मुलींचा सत्कार आपण ठेवलाय की तो बघून आमच्या शाळेचे चिमुरडे त्यांनीही मोठं स्वप्न धरावं की कष्टातून किती अडचणी आल्या तर पुढे गेलं पाहिजे, आणि कष्ट करत राहिलं तर त्या कष्टाला नक्कीच एक दिवस फळ मिळाल्याशिवाय राहत नाही। त्यानंतर दुसरं जे आहे की या ठिकाणी पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला सवासणीसाठी, आणि दुसरं म्हणजे की सवासणींसाठी 1111 सवासणींचं या ठिकाणी जे आपण एक जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे। ते मला खूप जण म्हणले की ह्या सवासणी कशात उपाशी राहायचं असते का, असं खूप जणीला प्रश्न पडले, पण हे सगळ्यांना सांगते की ह्या सवासणी कुठल्या देवाच्या नाही आहेत, धर्माच्या नाही आहेत, कशाच्याच नाही आहेत, ह्या फक्त आहेत तुमचा सन्मान करण्याच्या।
आपण स्त्रियांनी एकमेकीचा सन्मान केला तरच आपण पुढे जाणार आहोत. आपल्यामध्ये जिजामाता आहे, सावित्रीबाई फुले आहेत, अशा अनेक ज्या महान आत्मे होऊन गेलेत आपल्या देशामध्ये संत, तर त्यांची सगळ्यांची शक्ती आपल्यामध्ये आहे आणि ती कुठेतरी जागृत झाली पाहिजे. स्त्रियांनी स्वतःला कुठंच कमी न समजता पुढं गेलं पाहिजे. म्हणून हा एकमेकींचा आजचा जो आहे तो सन्मान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या ठिकाणी कार्यक्रमाचा खर्च, आता आम्ही लेडीज हा कार्यक्रम करतोय, तर खर्चाचा सगळा आढावा आम्ही 1 महिन्यापूर्वी घेतला होता. त्याच्यामध्ये आचार्य डॉक्टर गणेश मुळीजींची मी चर्चा केली अगोदर की हा खर्च एवढा होत आहे. तर त्याच्यामध्ये मग आम्ही आज हळदीकुंकाचं ठेवलं आहे, जेवणाचं ठेवलं आहे, परत महिलांचा सवासणीचा कार्यक्रम ठेवला आहे. मग महिलांसाठी आम्ही वाण देत आहेत. एक आपल्याच आयुर्वेदिक कंपनीचं आहे गुलाब जल म्हणून, आणि पिंपल लेप म्हणून आपलं आहे की ते महिलांना आरोग्यासाठी चांगलं आहे. तर दुसरं की सवासणी जेवल्यानंतर ब्लाऊज पीस आणि ओटी घालण्याची जी नारळाची ओटी घालण्याची पद्धत आहे, आपली सांस्कृतिक पद्धत आहे, पण आज आपण इथं थोडंसं वेगळं करतोय. प्रत्येक महिलांना फक्त या ठिकाणी त्यांचे पाद्यपूजन केलं जाते आणि हळदी कुंकू लावून त्यांना वाण दिलं जाते, पण ब्लाऊज पीस आणि वटी देत नाहीत. कारण आम्ही त्याचा एक हिशोब काढला की एवढ्या महिलांना जर 60 रुपयाचा ब्लाऊज पीस आणि 15 रुपयाचं एक नारळ असेल तर ते 1.25 लाखापर्यंत खर्च जात होता. मग मी विचार केला की 100 रुपयाची वस्तू एका महिलेच्या घरी जाऊन ती पडूनच राहणार आहे, त्यापेक्षा आपण ते पैशाचा वापर कुठे वेगळ्या पद्धतीनं करता येईल का. त्यामुळे आम्ही असं त्याचं नियोजन काढलं की ह्या महिलांचं सगळ्यांचं त्या पैशाचं एकत्रितकरण करून प्रत्येक वर्षी आपलं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमार्फत आपण एक गरीब शेतकऱ्याची मुलगी, तिचा महिनाभर सर्च केलं जातं आणि त्या मुलीच्या नावे आपण 50,000ची एफ डी करतो आणि तिच्या पालकांनी ती एफ डी 18 वर्षाच्या नंतर काढायची, म्हणजे तिचं त्यात लग्न असू दे किंवा तिचं शिक्षण असू दे. तसं आपण प्रत्येक वर्षी हे 6 वर्ष झालं आपण सलग करतोय. आता येणारं पुढचा जून हा आपलं 7वं वर्ष असणार आहे. तर आम्ही ह्या वर्षी असं ठरवलं की हा जो ब्लाऊज पीस आणि नारळाचा जो 1-1.5 लाखाचा खर्च आहे, तर आपण पुढच्या वर्षी दरवर्षी 1 मुलगी दत्तक घेतो, पुढच्या वर्षी आपण त्या पैशाच्या 2 मुली दत्तक घेऊयात. म्हणून आपण तर थोडंसं वेगळा उपक्रम होतोय. म्हणून सर्व महिलांना माझी विनंती आहे की त्यांनी प्रसाद घेतल्यानंतर आपण आश्रमच्या समोर, बाबांच्या आश्रमच्या समोर आपले जे जगदीश मुळीजी गुरुजी होते त्यांची मोठी मुलगी या ठिकाणी आलेले आहेत राज्यश्री मंत्री म्हणून. त्यांनी या महिन्यामध्ये आश्रम थ्रू काही गरीब मुलींसाठी त्यांनी एक देणगी दिली आहे. ती देणगी आपण पॅकिंग करून पुढं ठेवलेली आहे. तर त्या देणगीला आणि आपण जे 1-1.5 लाख पुढच्या वर्षीची मुलींसाठी देणगी देणार आहोत ती त्या बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवली. तर सर्व महिलांनी जेवण झाल्यानंतर त्या बॉक्सला फक्त हात लावून तुम्ही तुमचा आशीर्वाद देऊन जायचा आहे की तुमच्या मनापासून ती शुभ भावना असू दे की त्या मुलीचं कल्याण होऊ दे तुमच्या एक आशीर्वादाने. कारण 100 रुपयाची वस्तू आपली कुठं पडली असते, पण तुमच्या आज 1000 जणीच्या महिलेच्या एकोपाने त्या 2 मुलींचं जीवन काहीतरी वेगळं घडणार आहे आणि त्याचा मोठा आशीर्वाद एवढा मिळेल की त्याचं जे काही पुण्य आहे ते आपण सांगू शकत नाही. म्हणून आज नकळतपणे तुमच्या हातून फार मोठं पुण्याचं काम होणार आहे. त्यामुळे तुमच्यातलं या ममतेला, मातेला माझा एकदा सलाम. आणि जास्त बोलत नाही आहे, कार्यक्रमाला वेळ होतोय कारण चिमुरडी मुलं आहेत ते कंटाळतील, त्यामुळं कार्यक्रम थोडासा म्हणजे लवकर उरकण्यासाठी माझे 2 शब्द थांबवते आणि सर्वांचं पुन्हा आणखी मी स्वागत करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या भागातील एक उणीव होती, असं एक आश्रम पाहिजे होतं की आज आम्ही पुस्तकात ऐकत होतो पण आज या ठिकाणी मी अनुभवतोय. आज या ठिकाणी भारतामध्ये देशी गायीचं प्रमाण कमी होत चालत असताना गाय ही माय आहे, ती वाचली पाहिजे, काळ्या आईची सेवा झाली पाहिजे, विषमुक्त शेती झाली पाहिजे, सेंद्रिय शेतीचा आग्रह केला पाहिजे. हे मी ऐकतो, वाचतो, सांगतो, पण आज या ठिकाणी आश्रमाच्या माध्यमातून आज आम्ही अनुभवतोय. अनेकांनी ज्या भाज्या खाल्ल्या नव्हत्या त्या भाज्या कशा खायला पाहिजेत, आज आपण ज्या भाज्या रोज तुडवतो, जे उकड्यात टाकून देतो, त्याच भाज्याच्या माध्यमातून अनेक असाध्य रोग या आश्रमाच्या माध्यमातून, डॉक्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच झालेले अनेक पेशंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला या ठिकाणी दुसरी गोष्ट नमूद करायची आहे. एक कुटुंब एक गाय हा संकल्प आम्ही पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात आमिर खानच्या समोर केला होता. आज ती संकल्पपूर्ती आजच्या या संत सद्गुरू जगदीश मुनी बाग आश्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी उच्चार करतो की डॉक्टर साहेब, प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाच्या दारात एक देशी गाय असली पाहिजे, असा एक संकल्प नव्याने आज आपण करूया. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की पुढच्या वर्षीचे जेवढे या ठिकाणी समोर बसलेले श्रेष्ठ ज्येष्ठ असतील त्यांच्या दारात एक देशी गाय असेल. आज हरित क्रांतीच्या माध्यमातून शेती फुललेली आहे, पण त्याचसोबत अनेक रोग आज आपल्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. त्या रोगाचं निवारण करण्यासाठी पैसा मुबलक आहे पण स्वास्थ्य नाही, पैसा मुबलक आहे पण झोप नाही,
प्रत्येकाच्या खिशात डॉक्टरची पावती आहे, प्रत्येकाचं कॅलेंडरमध्ये डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट आहेत आणि अपॉइंटमेंट थांबवण्याचं काम ह्याच आश्रमातून होईल ह्याची खात्री मात्र आज आम्हाला सर्वांना झालेली आहे. त्यामुळे भविष्यात आपले सगळे संकल्प पूर्ण होत आणि सरपंच परिषदेच्या माध्यमातून जे काही मदत तुम्हाला करता येईल ते आम्ही निश्चितपणे तुम्हाला करूच. आणि येणारा काळ हा सुवर्ण काळ असेल, रामराज्य येईल अशा पद्धतीची अपेक्षा आपण करूया. आणि माझा फटका तुटका बळीराजा आज कर्जाच्या विळख्यात अडकलेला आहे, आज चुकीच्या पद्धतीने शेती करून तो पूर्णपणे खचलेला आहे. पुन्हा एकदा डॉक्टर साहेब तुमच्या माध्यमातून, गट शेतीच्या माध्यमातून, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून या भागातील ह्या पंचक्रोशी शेतकऱ्याला एक नवी दिशा द्या, जेणेकरून तो स्वतः आपला माल विकायला जाण्यापेक्षा घरात त्याच्या बांधावर आला पाहिजे अशा पद्धतीने संकल्प सुद्धा आज आपण या ठिकाणी करूया. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. आणि एक बालचमूंचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, त्यामुळे अधिकचा वेळ न घेता आपण या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मला बोलण्यासाठी संधी दिली. मी या ठिकाणी नम्रपणे या पुढच्या काळामध्ये सरपंच परिषदेच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी आम्ही आमचं मानधन असेल किंवा आमचा काय जो अधिकचा निधी असेल तो निधी मात्र आम्ही तुम्हाला देऊ, एवढीच तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असलेले सर्वांचे लाडके, सर्वांचे मार्गदर्शक व मोठं पुण्याचं काम करणारे आदरणीय गणेश मुनीजी आचार्य व त्यांच्या कार्यात मोलाचा वाटा असणाऱ्या व त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सर्व परिश्रमात सहभाग घेणाऱ्या त्यांच्या आदर्श पत्नी जयश्री माताई गांधले, तसंच समस्त आदरणीय व्यासपीठ. वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांचं नाव आता घेत नाही. व इथं उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, माता भगिनींनो, माझ्या बांधवांनो व छोटे छोटे स्टुडंट्स गांधले पब्लिक स्कूलचे इथं उपस्थित गॅदरिंगसाठी विविध वेशभूषात छान नटून थटून आलेले. खरं बोलायचं झालं तर जयश्रीताईंनी एक आठवड्यापूर्वी आम्हाला आमंत्रण दिलं. त्या दिवशी आम्हाला माहिती होतं की ह्या दिवशी 4 ते 5 कार्यक्रम आपल्या लिस्टमध्ये आलेले आहेत. पण जेव्हा जयश्रीताईंनी मला ह्या कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं, ह्या आश्रमाचं महत्त्व सांगितलं, मी नवीन असल्यामुळे मला हे आश्रम माहिती नव्हतं, मला ह्या आश्रमाचं सारांश सांगितलं गेलं, तेव्हा मला खरंच मन भारावून गेलं. आणि मी म्हटलं की इतर सगळे कार्यक्रम सोडून मी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे, कारण असा माणुसकीचा कार्यक्रम, असा पुण्याचा कार्यक्रम आपल्याला परत अटेंड करणं जमेल नाही जमेल. आणि मला खरं तर हे आश्रम बघायचं होता, स्वतःच्या डोळ्याने बघून हे अनुभवलं आणि खरंच इथं आल्यावर एक प्रसन्नतेची भावना मिळाली. खरंच जेव्हा आपण मनुष्य म्हणून देवानं पहिले मनुष्य पृथ्वीवर जन्माला घातले तेव्हा आपल्या सर्वांनाच ना कपडे माहित होते, ना गाड्या घोडे माहित होते, ना बंगले माहित होते, ना दागिने माहित होते, ना इतर धंदापाणी माहित होता. तेव्हा मनुष्याला एकच येत होतं, एक म्हणजे लहान मुलांचं संगोपन करणं, वाढवणं, दुसरं प्राण्यांचं संगोपन, प्राणी पक्षी सांभाळणं, त्यांचं संगोपन छान करणं, त्यांचं पालन पोषण करणं, तिसरं म्हणजे शेतीवाडी करणं, म्हणजे खायला जे आपल्या भाज्या पाणी लागणार आहेत ते त्या काळी रासायनिक खतां न वापरता आपले सगळे ऑर्गॅनिक खतं, सेंद्रिय खतं वापरून शेती करणं. तर असं वाटतं इथं आल्यानंतर, ह्या आश्रमाला पाहिल्यानंतर, की मनुष्य म्हणून माणसाला पृथ्वीवर जसं देवानं जन्माला घातलं, आजही हे पुण्यवंत जोडपं तसंच्या तसंच वागत आहे. आपण सर्व जे जगत आहोत, आपण ह्या जगातील इतर गोष्टींमध्ये हरपून गेलेलो आहोत, आपण सर्वजण चुकीचं जगत आहोत. पण ह्या जोडप्यांचा इतका मोठा आदर्श खरं तर मला वाटतो की हे जे जगत आहेत हे खूप प्रामाणिकपणे आणि मनुष्य म्हणून जन्माला आलोय. ह्या मनुष्य म्हणून जन्मून आम्ही हे पृथ्वी, ह्या मनुष्य म्हणून जगत असतानाच आम्ही ही पृथ्वी सोडणार, असं त्यांचं देह धोरण. खरं तर इथं अनेक प्राणी बघितल्या, छोट्या छोट्या देशी गायी बघितल्या, जे महाराष्ट्रातील पहिला गोठा इथं ह्या आश्रमात उपस्थित आहे, जो आपल्याला बघायला मिळतो छोट्या गायींचा. त्यानंतर इथं ऊस होता, तोही अलिप्त होत चालला होता, त्याचंही गुळ ताईंनी तयार केलेला आहे, आदरणीय गणेश मुनीजींनी तयार केलेला आहे. ते खूप आपल्याला महिलांसाठी खास करून तब्येतीसाठी योग्य आहे. आचार्यजी दवाखाना चालवत असताना मला त्यांचं खरंच खूप मोठं कौतुक की आजकाल प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक मेडिकल फील्डमधले इतर कर्मचारी किंवा इतर डॉक्टर्स एकच रेसमध्ये असतात, तू पुढं की मी पुढं, माझी प्रॉपर्टी जास्त की तुझी प्रॉपर्टी जास्त, माझा दवाखाना 4 मजला का तुझा 5 मजला. पण आदरणीय आचार्य गणेशजींनी खरं तर मला एवढं मोठं कौतुक की त्यांनी कॅन्सरच्या पेशंट्सला आयुष्यभर फ्री औषध द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते राबवत आहेत बऱ्याच वर्षांपासून. खरंच खूप मोठं कौतुक, कारण मी अनेक खेडेगावांमध्ये मेडिकल फील्डमध्ये मी पण असल्यामुळे मीही बघितलं की खूप गरजू व्यक्तींना, गरीब घरांमधील व्यक्तींना, स्पेशली स्त्रियांना कॅन्सरची औषधं वेळेवर न मिळाल्यामुळे, योग्य कॅन्सरची औषधं न मिळाल्यामुळे आणि बऱ्याच स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान न लागल्यामुळं
स्त्रिया खूप लहान वयात वारल्या आणि ते बघून खरंच वाईट वाटायचं की आपला देश एवढा मागे का. पण खरंच आचार्य गणेशजींचं मला एवढं कौतुक की त्यांनी आपल्याच देशातील मातीतून ऑर्गॅनिक औषधं बनवून ऑर्गॅनिक आयुर्वेदिक औषधं त्या महिलांना देत आयुष्यभर औषध द्यायचं वचन आणि आयुष्यभर त्यांना औषध देत त्यांचा जगण्याचा दीर्घ काळ जो वाढवलेला आहे ते हे खूपच मोठं पुण्याचं काम आहे जे आपण कुणीच करू शकत नाही. Mahesh Suspense. Mahesh Suspense. Mahesh Suspense. Mahesh Suspense. प्रवासामध्ये त्यांना थकल्यासारखं वाटलं म्हणून एका घरात ते गेले, तिथं आराम केला, त्यांनी जेवण केल्याने गेले. तर हे एक लातूरमधलं ठिकाण आहे, एक लातूरमधलं एक ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी जे गुरुजी गेले, आजच्या त्यांची 6वी पिढी आहे. त्या गुरुजींचा गमजा विसरला होता, तो गमजा देवाऱ्यात आहे. ते तर कुठलाही देव त्यांच्या देवाऱ्यात नाही आणि त्या गमजा जो विचारलाय त्याला ते पुजतायत. आज कुठल्याही देवाची पूजा न करता फक्त त्या गमजाला स्मरून त्या व्यक्तीचं आज 400 कोटीचं भांडवल लातूरमध्ये उभं केलं. गुरुजी नेहमी म्हणायचे, बिल गेट्स सर्वात श्रीमंत माणूस आहे, कुठल्या देवीची पूजा करतो? मग त्या देवीची पूजा करा ना, व्हा ना बिल गेट्स. अंधश्रद्धेला कर्मकांडाला गुरुजींनी कधीच महत्व दिलं नाही. त्यामुळे सर्वात जास्त ज्या वेळेला भगवंत आपल्याला पाहिजे असतो त्यावेळेला त्याचा मार्ग आपल्याला महत्वाचा निवडावा लागतो आणि त्याशिवाय त्या मार्गाशिवाय भगवंत मिळत नाही, शुभ आशीर्वाद लाभत नाही. आणि त्याच्यासाठी 2च कार्य आहेत. कर्णाला सुद्धा स्वर्ग प्राप्त झाला नाही, माहिती आहे तुम्हाला, दानशूर कर्ण, पण स्वर्गात अडवलं त्याला आणि म्हणले जोपर्यंत तुझ्या हातून सगळी दान झालेत पण एक दान राहिले ते अन्नदान आहे, तर अन्नदान आता तुला मृत्यूनंतर मिळू शकत नाही, तर तू एकच कर. जो कोणी गरजू आहेत आणि ज्या ठिकाणी अन्नदानाचं काम चालू आहे त्या गरजू व्यक्तीला फक्त सांग अमुक अमुक ठिकाणी अन्नदान चालू आहे, तिथं जा, तुला स्वर्गात घेतो. आणि त्यावेळेला त्या कर्णानं ते केल्यामुळे स्वर्ग प्राप्त झालाय. त्यामुळे या ठिकाणी अन्नदानाचं जे काम चालू आहे त्या प्रेरणेनं चालू आहे. हे गुरुविचार आहेत आणि हे गुरुविचार हे असे प्रेरित होतात, असे प्रेरित देतात, प्रत्येकाला ऊर्जित करतात. जशी चिमुकल्यांचा आज तुम्ही बघाल ऊर्जा, 8 त्यांचे गाणे आहेत पण इतक्या सुंदर रीती ते प्रेझेंट करतील. तर मला नम्र विनंती आहे की मनसोक्तपणे याचा आनंद घ्या, गडबड करू नका, घाई करू नका, निवांतपणे शांत चित्ताने संपूर्ण प्रोग्राम करा. आज एक पुंगनूर गाय आमची लक्ष्मी, तिचं नाव, दुसऱ्या गाईचं नाव आहे तिचं नाव आहे धनलक्ष्मी, दुसरी आहे कांतलक्ष्मी, तिसरी आहे पद्मलक्ष्मी. आणि नवीन आता तिची डेट आली होती 10 दिवसापूर्वी आणि त्या गॅरंटीवर जयश्रीमांनी आज त्या बाळाचं बारसं ठेवलं होतं, पण अजूनही ते बाळ जन्मलेलं नाही. म्हणून तिच्या आधी जे 4 महिने जन्मलंय त्याचं बारसं ठेवायचं होतं, पण आता ह्या प्रोग्राममुळं कितपत जमतंय ते मला माहीत नाही. तर त्या
प्रणव सिद्धी म्हणजे काय? जो 1000 मंत्र प्रणव जे करतो तर त्याच्या मुखामध्ये प्रणव सतत गाजत राहतं आणि 10 लक्ष आणि 1 करोड आणि 1 अब्ज लक्ष ज्या वेळेला त्याचे हे प्रणव ओमचे उच्चारण संपतं त्याच्या जिभेत एक सिद्धी मिळते, त्याला म्हणतात प्रणव सिद्धी. अशी सिद्धी प्राप्त जयश्रीमांना सांगा मला आवडेल की जयश्रीमांना आहे त्यांनी जे 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 सांगतात पुढचं ते 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 खरं होतं. तर तिचं आज डिलिव्हरी झाली नाही, त्यांनी भाकीत केलंय की तिला भाग्यलक्ष्मीच होईल आणि तिचं नाव भाग्यलक्ष्मीच ठेवायचं. आता तो खरा खोटा विषय जो आहे तो सगळ्यांनाच इथं जे कोणी आलेले आहेत त्यांना त्याची ती अनुभूती नक्कीच मिळेल. तुम्ही सर्वांनी जिथं वेळात वेळ करून आलात तुमच्या हे विचारांचं स्वागत, आभार आणि धन्यवाद. काही लोकांचा सत्कार राहिला असेल, काही लोकांचा अवमान चुकून न कळत आमच्याकडून झाला असं, कारण हा आम्हाला राजकीय जो कार्यक्रम कसा करतात, राजकीय लोकांचं मानधरणी कशी करतात, राजकीय लोकांचं स्वागत कसं करतात हे खरंच आम्हाला माहीत नाही. तर आम्ही नम्रपणे त्या तुमची एक माफी मागेन की चुकून आमच्याकडनं काही चुकून घडलेलं असेल तर माफ करा. परंतु इथले जी ऊर्जा आहे ती निश्चित घेऊन जावा आणि इथला जो प्रसाद असतो तो नेहमीच गुरुपादोदक म्हणजे गुरूंचे पाय गंगाजलमध्ये धुवून जे काही पादोदक आहे गेले 130 वर्ष झालं गुरूंचे गुरुजी जे आहेत ते विजापूरचे गुरुजी आहेत ते गोरखपूरचे आहेत आणि गोरखपूरच्या गुरुजींचे पाय जे धुतले गेले त्यांचं जे पादोदक आहे तर ते जेवढं वापरलं जाईल तेवढंच गंगाजल त्याच्यात वाढवत जायचं. असं करत 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 माझ्या पिढीपर्यंत आले आणि आम्ही ते जे गुरुपादोदक आहे ते आम्ही ह्या प्रसादामध्ये घालतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की जी दुर्मिळ होत चाललेली जात आहे, जी पुंगनूर जात आहे, जी देशी जात आहे, तर तुम्ही 2 नंबरचा जर तुम्ही रखाने बघितले 50 जातीच्या गायी आपल्या देशामध्ये आहेत. कुठलीही जात घ्या ती प्रचंड चांगलीच आहे, त्यात काही वाद नाही. परंतु पुंगनूरला का महत्व आहे तो हा मंच नाही. एक दिवशी मी निश्चित सांगेन. तर तिच्या तुपाचा काही अंश जे 3.5 ते 4 लाख रुपये किलो तिचं तूप आहे, त्याच्यापासून मी कॅन्सरचं औषध बनवतो आणि फ्री ऑफ कॉस्ट लोकांना देतो. तर त्या गाईचं तूप सुद्धा आम्ही या प्रसादामध्ये वापरतो. तर आणि तिसरा आहे तर ही पुण्यभूमी, संतभूमी, सद्गुरुभूमी त्यांचा हा 3 मिळून जो आशीर्वाद आहे तो सर्वांना लाभो आणि सगळ्यांची सगळी कार्य आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे दानवीय गुण आहेत ते तुमचे नष्ट होऊन जे दैवीय गुण आहेत त्याची जागृती व्हावी. जय गुरुदेवजी. सर्वच जणी तिथे फोटो काढण्याकरिता समोर गेलेला आहात. इतरही सर्व प्रेक्षकांना सर्वांना त्याची संधी लाभू दे. पुष्पवृष्टी झालेली असेल तर सगळ्यांनी तिकडून बाजूला व्हायचं ही विनंती आहे. सर्वांनी थोडंसं साईडला व्हायचं आहे. Thank you.
आमच्या गावात नवीनच आली पण ती काही भिकारीन साधी नाही बरं का. ही भिकारीन साधी नाही, कारण मला पाहायला परवा दिवशी नरेंद्र मोदी साहेब येऊन गेले. मला लग्नाची मागणी घातली नरेंद्र मोदींनी. खोटं वाटते तुम्हाला? विचारा त्यांना जाऊन. मोदी साहेब आले आणि माझ्याकडे बघून म्हटले कसे, मित्रों, मेरे प्यारे भारतवासियों, मैं इस औरत से शादी करना चाहता हूं, मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं. मेरे 125 करोड़ देशवासियों, जब से मैंने इस औरत को देखा है, मेरे दिल में कमल का फूल खिल गया है. मेरे दोस्त, कमल का फूल खिल गया. मी म्हटलं मोदी साहेब, तुमच्या सोबत लगीन नाही जमायचं, कारण मी आमच्या शिष्टीमवाल्याला शब्द दिलाय. ते माझ्या जेवर आणि तशीच बोट फिरवते. मोदी साहेब गेले, त्यानंतर मला पाहायला शरदचंद्रजी पवार आले. पवार साहेब आले आणि मला म्हटले, हे माझ्याकडे बघून थोडीशी तयारी करावी लागते. पवार साहेब आले आणि मला म्हटले, आज या ठिकाणी तिथं जमलेल्या माझे सर्व कार्यकर्ते त्यांना सांगावंसं वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. तसाच अगदी त्याच स्त्रीचा माझ्या पाठीमागे हात असावा असं मला वाटतं. म्हणून मी या बाईला विनंती करतो की तुझा हात माझ्या पाठीशी असू द्या. पवार साहेब गेले आणि त्यानंतर मला पाहिला दादा कोंडके साहेब. दादा कोंडके आले आणि मला बघून मला म्हणते, ए मावले, अगं मावले, अगं काय ठिकणी दिसतील. ए मावले, मला या बाई सोबत लग्न करायचंय. मी तुला राणी बनवून ठेवेल, राणीच्या माझी बोंबला. धन्यवाद. त्याच्यानंतर मला पाहिला जॉनी लिव्हर सुद्धा होता. जॉनी लिव्हर आला, माझ्याकडे बघून मला म्हणतोय, मेरे जोड़ी बच्चे, मेरा बेटा राजू बैठता दुकान के बाजू, खाना काजू बाबा ए मेरे साथ शादी कर. त्या मुलाला घाई दिसतोय. त्याच्यानंतर मला पाहिला नाना पाटेकर आले आणि काय म्हटले माहिती का मला? नाना पाटेकर आले आणि क्रांतीवीरच्या अंदाजात माझ्याकडे बघून मला म्हटले, एवढंच म्हणले. राजकुमार आला आणि माझ्याकडे बघून मला म्हणला गळा खाजवायच्या अंदाजामध्ये, यानी ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से, यानी हम तुमसे शादी करेंगे, जरूर करेंगे. वो जगह भी हमारी होगी, वो मंडप भी हमारा होगा. यानी रही बात दुल्हन की, दुल्हन हम खुद होंगे. हाँ, एवढे सगळे येऊन गेले बरं का. शेवटी सलमान खान आला. त्याला कशाला दम निघतोय. सलमान खान आला, मला म्हणला मावशी, मला म्हणला बाईडे, आपण दोघं लग्न करू. मी म्हटलं सलमान खान नाही जमायचं. मी म्हटलं माझ्या आईनं सांगितलंय कुठं बी हेंड पण कोणाला होय म्हण नको. सलमान खान म्हणला लग्न करेल तर तू अशीच करेल. मी म्हणलं सलमान नाही जमायचं, मला नाच सोडून दे. म्हणला लग्न करेल तर तू अशीच करेल, नाही तर आयुष्यभर करणारच नाही. म्हणलं नको करू. आणखी तास आहे, कोणाच्या हाती नाही लागले. आजच्या दिवशी तुमच्या हाती लागले. या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आणि कलारत्न पुरस्कार मला देण्यात आला. माझं भाग्य समजतो, कारण एक कलाकार एका पुरस्कारासाठी, एका टाळीसाठी किती धडपडत असतो.
गेली 15 ते 20 वर्ष मी खूप लहान असताना मी या संप्रदायामध्ये आलो, कीर्तनकार झालो आणि भारुडकार झालो. पण मायबाप त्याची दखल तुम्ही घेतली आणि मला या ठिकाणी कलारत्न पुरस्कार जाहीर केला. मला कलारत्न पुरस्कार देऊन एक 10,000 रुपयाचं मानधन, एक आर्थिक मदत कलाकाराला असावी. कारण कलाकाराचं जीवन म्हणजे रसिक मायबापांसाठी असतं. तो जगत असतो प्रत्येक जीवनातला एक ना एक क्षण की मला लोकांना हसवता कसं येईल, मला लोकांना मनोरंजन कसं करता येईल, याच्यासाठी तो माणूस जीवन जगत असतो. या ठिकाणी मला तुम्ही सन्मान दिला, पुरस्कार दिला, त्याबद्दल आपल्या या कमिटीचं आणि श्री आपल्या सर्वच कार्यकर्त्यांचं दर्शन घेतो, धन्यवाद मानतो. जगदीश मुनी श्री आश्रमबाग यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो. आमचे श्री गणेश्वर असतील, श्री जयश्री मॅडम असतील, ताई असतील, सर्वांचं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी भरपूर कार्यक्रम शिल्लक आहे. पैसा शब्द सांगितला माझ्यासोबत माझी बायको, माझी मिसेस, माझी अर्धांगिनी, माझी वाईफ माझ्यासोबत आज आली. पहिला तिनं माझा कार्यक्रमला आज लाईव्ह बघितलाय. म्हणून एका यशस्वी पुरुषाच्या पागाला का पवारसाहेब म्हणले आता, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या अर्धांगिनीचा हात माझ्या पाठीशी आहे. म्हणून हे सगळं करू शकलो. तिचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांचा सगळं धन्यवाद करून स्टेज मोकळ करतो. जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे.